आजच्या काळात बाजारपेठेतील वस्तू आणि सेवा इतक्या विविध आणि गुंतागुंतीच्या आहेत की ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 2019 तयार केला आहे, जो ग्राहकांना कायदेशीर अधिकार देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, ग्राहकांचे कायदेशीर अधिकार. हा दिवस दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि तो ग्राहकांच्या हक्कांचे जतन, संरक्षण आणि त्यांच्या जागरूकतेसाठी समर्पित आहे. कारण ग्राहक हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य स्तंभ आहेत. ज्या देशात ग्राहकांना योग्य हक्क आणि सुरक्षितता दिली जाते, तो देश प्रगतीच्या मार्गावर असतो. आता आपण पाहूया ग्राहकांचे कोणते महत्त्वाचे कायदेशीर अधिकार आहेत. पहिला, सुरक्षितता आणि दर्जाचा अधिकार. ग्राहकाला अशी वस्तू किंवा सेवा मिळायला हवी जी सुरक्षित असेल आणि दर्जेदार असेल. उदाहरणार्थ, जर आपण एखादे खाद्यपदार्थ खरेदी करत असू तर तो पदार्थ ताजाच आणि सुरक्षित असायला हवा. कोणतीही वस्तू अशुद्ध किंवा खराब असेल तर ती ग्राहकाला विकू नये हे कायदा सांगतो. दुसरा, माहितीचा अधिकार. ग्राहकाला खरेदी करताना वस्तूची किंवा सेवेची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती मिळायला हवी. त्यात त्या वस्तूची किंमत, उत्पादनाची तारीख, वापर कसा करायचा, त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात याची सगळी माहिती असायला हवी. जर ही माहिती दिली गेली नाही तर ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. तिसरा, निवड करण्याचा अधिकार. ग्राहकाला बाजारात विविध पर्यायातून योग्य वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. विक्रेत्याने ग्राहकाच्या स्वातंत्र्याचा मान राखावा लागतो. त्याला चुकीची किंवा खोटी माहिती देऊन फसवू नये. चौथा, तक्रार करण्याचा अधिकार. जर खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेबाबत काही समस्या आली तर ग्राहकाला ती तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कधीही ग्राहकाने आपल्या तक्रारीचा योग्य तो आवाज उठवावा. त्या तक्रारीला कान देऊन योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. पाचवा, नुकसान भरपाईचा अधिकार. जर ग्राहकाला खराब वस्तू किंवा सेवा दिली गेली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ग्राहक वस्तू परत करू शकतो, बदलू शकतो किंवा नुकसान भरपाई मागू शकतो. सहावा, आर्थिक संरक्षणाचा अधिकार. ग्राहकांना फसवणूक, गैरवापर, चुकीच्या व्यवहारापासून संरक्षण मिळते. यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सोपी तक्रार प्रक्रिया आणि न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत. सातवा, न्याय मिळवण्याचा अधिकार. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी जलद आणि सोपी न्यायालयीन प्रक्रिया आहे. या माध्यमातून ग्राहक आपली तक्रार सहज नोंदवू शकतो आणि न्याय मिळवू शकतो. म्हणजेच ग्राहकांचे हे कायदेशीर अधिकार त्यांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी बनवले गेले आहेत. पण फक्त अधिकार आहेत म्हणणे पुरेसे नाही. त्यासाठी ग्राहकांनी स्वतः जागरूक होणे आणि हक्कांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. आपल्या देशात अनेकदा ग्राहक फसवणुकीला बळी पडतात. फसवणूकदार कंपन्या व विक्रेते अशा प्रकारे व्यवसाय करतात की ग्राहकांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी या कायद्याचा वापर करून आपण आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकतो. आजच्या बाजारात ऑनलाईन खरेदी वाढत आहे, त्यामुळे ग्राहकांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे ठरत आहे. खरेदी करताना नेहमीच वस्तू किंवा सेवेची माहिती तपासा. अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा आणि शक्यतो बिल घेणे विसरू नका, कारण हा तुमचा कायदेशीर पुरावा आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन हा दिवस आपल्याला शिकवतो की ग्राहक फक्त उत्पादन घेतलेल्या व्यक्ती नाही, तर तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकाच्या हितासाठी योग्य धोरणे आणि कायदे आवश्यक आहेत, पण हे नियम लागू होत नसल्यास आणि ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्यास त्याचा अर्थ नाही. शेवटी एक विनंती आहे, तुमच्या हक्कांची माहिती ठेवा, जागरूक राहा, कोणत्याही फसवणुकीला घाबरून न जाता योग्य तक्रार करा. शेवटी एक विनंती आहे, तुमच्या हक्कांची माहिती ठेवा, जागरूक राहा, कोणत्याही फसवणुकीला घाबरून न जाता योग्य तक्रार करा आणि आपल्या आवाजाने या देशातील ग्राहक संरक्षणाला बळकटी द्या. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.